परिषद व पंचायत समिती नांदेडमधील काही मनमानी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात महिला सरपंचाचे आमरण उपोषण. नांदेड जलजीवन मिशन योजना कंत्राटदार प्रथमेश पावडे यांच्या निविदेता रद्द करून नव्याने टेंडर करण्यात यावे. पाणीपुरवठा शाखा अभियंता वाडीकर हे सरपंचांना उद्धष्ट भाषा वापरतात व त्यांना 2 चार्ज दिलेले रद्द करण्यात यावे. इंजेगाव येथे ग्रामपंचायत इमारत नाही व अंगणवाडी इमारत नाही, स्मशानभूमी नाही, शाळेला पुरेशा खोल्या नाहीत. इंजेगाव येथे 10 वर्षापासून दलित वस्तीत व गावामध्ये रस्ते किंवा नाली यासाठी कुठलाही निधी नाही. इंजेगाव येथील वैयक्तिक शौचालय 1 वर्षापासून प्रस्ताव दाखल केला असता अद्याप लाभ मिळत नाही. इंजेगाव येथील मातोश्री पांधन रस्त्याचे 6 महिन्यापासून प्रस्ताव दाखल करून देखील अंदाजपत्रक मिळत नाही. गावामध्ये अतिक्रमण फार झालेले आहे, त्याकरिता योग्य वेळ देणारा उत्कृष्ट ग्रामसेवक 3 वर्षापासून मिळत नाही. तो इंजेगाव गावाला योग्य वेळेत काम करणारा एक ग्रामसेवक मिळावा. गावातील जनावरांच्या गोठ्यात फाईल नांदेड पंचायत समिती येथे हरवतात व चुकीचे वार्षिक आराखडे बनवतात. नांदेड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी मांजरेकर यांना यांच्या कर्तव्याची जाण करून देण्यात यावी व नांदेड पंचायत समिती व मनरेगा ऑफिस येथील अधिकारी कधी वेळेत उपस्थित राहत नाहीत, अशी मागणी पंचलिंगे यांनी केली आहे. मी मुक्ताई नागनाथ पंचलिंगे, इंजेगाव सरपंच. माझे मागणं इतकंच आहे की जलजीवन मिशनचे जे कॉन्ट्रॅक्टदार आहे प्रथमेश पावडे, ते 1 वर्षापासून आमच्या गावात आलेले नाहीत. ते इंजिनियर आहेत वाडेकर, त्यांनी आमच्याकडून खोटं बोलून आमच्याकडून ठराव घेतलेला आहे. ठरावावर म्हणले होते की आम्हाला बॉन्डवर जमती, आता म्हणाले रजिस्ट्री करून द्या. आमच्या गावामध्ये गावठाण पण नाही आहे आणि ग्रामपंचायतची जागा पण नाही. त्याच्यामुळे आम्हाला 2 गुंठे जागा उपलब्ध करून देता येत नाही. जे बी ज्या पद्धतीनं सीओ मॅडमला आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम पार पाडायचे, तर आम्हाला असं वाटतंय की कॉन्ट्रॅक्टदार बदलून द्यावे. कारण 1 वर्षापासून ते गावामध्ये आलेले नाहीत, आमच्या समस्या जाणून घेतलेले नाहीये. आणि दुसरी समस्या म्हणजे पांधन रस्त्याचे काम 19/4/2023 आम्ही दाखल केलं आणि आणखीन आम्हाला त्याचं अंदाजपत्रक मिळालेलं नाही. आणि तिसरं म्हणताना शौचालयाचे 30 फॉर्म भरले होते, त्यांचे लाभ आम्हाला भेटलेले नाहीये. आमची मागणी इतकीच आहे की सीओ मॅडमने आमच्या गावामध्ये लक्ष घालावे आणि आमचे जे बी काही समस्या आहेत ते दूर करावे. 2 वर्षापासून लेडीज सरपंच फिरत आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावे आणि आमची काय समस्या आहे ते समस्या जडापर्यंत जाऊन आमच्या समस्याचं निवारण करून द्यावे.